सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीने। निवडणूक एकाबरोबर लढले, सरकार दुसऱ्यासोबत स्थापन केलं असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्याबरोबर आणि हनीमून तिसऱ्यासोबत बाळासाहेब ठाकरे असते तर जोड्यानं मारलं असतं असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय। ठाकरेंच्या घराणेशाहीवरच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी असं प्रत्युत्तर दिलं। असं वाटत होतं की कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हणजे आपली बाकी जायदाद आहे। असं त्यांना वाटलं होतं, कारण त्याही वेळेला निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून यांच्या घराणेशाहीला मी उमेदवारी दिली होती। चूक माझी आहे, पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आहे आणि यावेळेला मी पण ती सुधारणार आहे। घरंदाज म्हणजे काय? घरंदाज म्हणजे तुम्ही निवडणूक एकाबरोबर लढवली, सरकार दुसऱ्या बरोबर स्थापन केलं, लग्न एकाबरोबर केलं, संसार दुसऱ्या बरोबर केला, हनीमून तिसऱ्या बरोबर केलं। हे बाळासाहेब सांगायचे, हे म्हणजे घरंदाज। बाळासाहेब असते तर ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडण्याची भाषा केली त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं। बाळासाहेब असते तर जोड्याने मारलं असतं की नाही? गद्दार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालायला सांगितलंय। काल आपले माननीय पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन गेले। घराणेशाहीला जर विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट हे मोदीच कापतील। म्हणजे वापरा आणि फेका हे जे काही त्यांचं धोरण आहे त्याच्यामध्ये हे गद्दार हे कचऱ्याच्या टोपलीत जाणार आणि नाही गेले तर आपण आहोतच कचऱ्याच्या टोपलीत टाकायला। घराणेशाही म्हणजे काय त्याचं डेफिनेशन त्यांनी सांगायला पाहिजे। घराणेशाही म्हणजे काय, त्याचं खरं म्हणजे व्याख्या काय ही त्यांनी सांगितली पाहिजे। ते स्वतःचं घर आबादीत ठेवू शकले नाही, घरातल्या सर्वांना बाहेर हुडकून काढलं आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरते ते मर्यादित त्यांचं काम आहे। बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या नेत्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना सहकारी आणि सवंगडी म्हणून त्यांना वागवत होते, परंतु हे आपला पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून समजतात आणि आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी नाही तर घरगडी आणि नोकर समजतात। त्यामुळे त्यांची ही अवस्था झालेली आहे।